जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. वेलकम टू द न्यू सिरीज ऑफ पूर्ण ब्रह्म नेम्ड ॲज रेस्टॉरंट कसे चालवायचे. इथले पॉइंटर्स, रेस्टॉरंट सस्टेनेबली कसे सक्सेसफुल करायचे आणि अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही येतोय या नवीन सिरीज मध्ये. नक्की बघत राहा. बरेच जण मानतात की लोकेशन यश सुनिश्चित करतं किंवा उच्च किमती हे एका उच्च सेलचं सूचक असतं. मला असं वाटतं हे खूप मोठं मिथ आहे. चांगलं लोकेशन फूड ट्रॅफिक नक्की घेऊन येतं, पण जर सेवा आणि खाद्य गुणवत्तेमध्ये कमतरता असेल ना तर ग्राहक परत येतच नाही. म्हणजे काय तर क्वालिटी ऑफ फूड आणि एक सर्व्हिस जी अपेक्षित असते रेस्टॉरंटमध्ये ती जर मिळणार नसेल ना तर लोकेशन कितीही बेस्ट असलं तरी ते वर्कआउट होत नाही, एवढं नक्की. प्रत्येक घटक महत्वाचा. खरं महत्वाचं म्हणजे काय, एकूण ग्राहकाचा अनुभव, कस्टमर सर्व्हिस किंवा क्वालिटी प्रॉडक्ट लाईन किंवा ती सर्व्हिस देतानाचं ते क्लासिक हास्य बाय युअर स्टाफ ही खूप मायने राखतं एखाद्या रेस्टॉरंटच्या सक्सेससाठी. उच्च किमती म्हणजे उच्च गुणवत्ता असं नाही. म्हणजे इफ यू आर रेझिंग युअर प्राइस विच विल इन टर्न ब्रिंग्स यू अ कस्टमर बेस, नाही, तसं नाही आहे. म्हणजे खूप मोठं प्राइसिंग आहे तर खूप चांगली क्वालिटी असेल असं अजिबात नसतं. तुम्हाला सर्व व्हर्टिकलवर इंडिव्हिज्युअल काम करावं लागतं. खरं महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, साहित्याची गुणवत्ता आणि प्रत्येक डिश मध्ये घातलेली काळजी म्हणजे प्रोसेस ओरिएंटेशन बेसिकली. आणि साहित्याची गुणवत्ता म्हणजे इन्ग्रेडियंट्सचं क्वालिटी आयडेंटिफिकेशन. की तुम्ही उगाच काहीतरी आणायचं म्हणून आणताय, करायचं म्हणून ती डिश तयार करताय, सेल करायचं म्हणून करताय असं नाही. त्या प्रत्येक डिशच्या मागे एक प्रोसेस असते, त्या प्रत्येक डिशच्या मागे एक काळजी असते जी डेफिनेटली इफ यू आस्क मी ना, ग्राहकाला तो फरक डेफिनेटली जाणवतो की प्रोसेस ओरिएंटेशन किंवा सेम क्वालिटी फ्रॉम लास्ट सो मेनी इयर्स किंवा सेम सर्व्हिस, अ क्लासिक सर्व्हिस फ्रॉम सो मेनी इयर्स, हा फरक कस्टमरच्या एकदम ध्यानीमनी तरी सगळीकडे व्यवस्थित सेट असतो आणि तो त्या एक्सपेक्टेशननीच तुमच्या सोबत आलेला असतो, परत त्याच लोकेशनला आलेला असतो. इफ यू आस्क मी, रेस्टॉरंट उद्योगातील यश हे फक्त उत्कृष्ट सेवा आणि स्मार्ट मार्केटिंग मधूनच येतं असं नाही, पण डेफिनेटली या दोन महत्वाच्या घटकांनी सक्सेसच्या जवळ पोहोचता येतं. त्यातलेच काही प्रकार असे आहेत की तुमच्या कर्मचाऱ्यांना तल्लख आणि मैत्रीपूर्ण बनवा आणि तुमच्या मार्केटिंगमध्ये तुमच्या रेस्टॉरंटचे विशेषत्व ठळक करा. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या गेस्टला तुमच्या एम्प्लॉईनी परफेक्टलीच तो प्रॉडक्ट लाईन विकला पाहिजे. तुमच्या एम्प्लॉईजला तेवढं मैत्रीपूर्ण, तेवढं फ्रेंडली किंवा तेवढं नॉलेजी बनवा की तुमचं प्रॉडक्ट लाईन त्यांच्या गळी उतरलेलं पाहिजे, जेणेकरून ते कस्टमरला ते सगळं नीट सांगू शकले पाहिजे. म्हणजे त्यांच्या मनात कुठेही द्विधा मनस्थिती नसावी की अरे याच्यात काय आहे, याच्यात काय नाहीये. त्याला प्रत्येक गोष्ट क्लिअर आणि क्लीन पणे डोक्यात असावी, जेणेकरून ते विकताना त्याला कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही. तुम्ही मात्र नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, जसं की उत्कृष्ट ग्राहक अनुभव देणे. एक क्लासिक एक्सपिरियन्स देणं खूप महत्वाचंच असतं. त्याच्यासाठी प्रोसेस तयार करणे, त्या प्रोसेस इम्प्लिमेंट करणे आणि त्या एम्प्लॉईज कडनं इम्प्लिमेंट करवून घेणे, येणाऱ्या गेस्टचे अभिप्राय ऐकणे, सातत्याने त्यात सुधारणा करणे आणि प्रत्येक पाहुण्याला महत्वपूर्णच वाटलं पाहिजे असा अनुभव त्या रेस्टॉरंटमध्ये तयार करणे. मला असं वाटतं हेच यशाचं सगळ्यात मोठं रहस्य आहे. सस्टेनेबिलिटी इज अनादर की. लक्षात ठेवा की तुमची फक्त जागा किंवा तुम्ही किती चार्ज करताय यावर तुमचा सक्सेस किंवा तुमचं रेस्टॉरंट डिपेंडंट नसतं, तर बऱ्याच अशा महत्वाच्या पैलूंवर ते डिपेंडंट असतं. ते बहुधा तुमच्या उत्कंठा किंवा गुणवत्ता आणि सेवेवर अवलंबून आहे. सो पॉइंट हा आहे की फक्त लोकेशन किंवा हाय राईज प्राइसिंग यापेक्षाही महत्वाचं असतं की डेफिनेटली लोकेशन आहेच, डेफिनेटली प्राइसिंग हे क्वालिटीप्रमाणे आहेच, डेफिनेटली क्वालिटी इन्ग्रेडियंट्स आणि क्लासिक सर्व्हिस हे पण महत्वाचंच आहे.
हेच ते 4 महत्वाचे घटक आहे जे ग्राहकांना परत येण्यासाठी प्रवृत्त करतात. तर फक्त लोकेशन नाही, तर लोकेशन, क्वालिटी ऑफ इन्ग्रेडियंट्स, त्याच्यानंतर क्लासिक कस्टमर सर्व्हिस आणि डेफिनेटली प्राइसिंग, या 4 महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि आमचा हा पहिला व्हिडिओ रेस्टॉरंट कसे चालवायचे बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. ज्यांना याची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. थँक्यू. बाय.